नवापूर शहरात अनेक बँका व वित्तीय संस्थांचे सुमारे 8 बँकांचे ऑटोमॅटिक टेलर मशीन अर्थातच एटीएम सेंटर असतानाही केवळ बोटावर मोजण्याइतपत बँकेचे एटीएम सुरू असतात। अन्य बँकांचे एटीएम कायम बंद स्थितीत असतात। पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रावर गेले की ऑफलाईन ऑनलाईनचा लपंडाव सुरू असल्याचं स्क्रीनवर दिसतं। शहरातील नागरिकांसह ग्रामस्थांचा हिरमोड होतो। नगरपालिकेच्या दोन्ही बँकेचे एटीएम मशीनची सुरक्षा वाऱ्यावर आहे। नेहमी दरवाजाही उघडाच असतो। बाजारासह अन्य कामांसाठी पैसे काढण्याचा इरादा असला तरी रविवारी सुट्टीच्या दिवशी मात्र पैसेच मिळत नाहीत। एटीएम मशीन असून अडचण आणि नसून खोळंबा असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय। अनेक वेळा एटीएम बंद असले की नागरिक संताप व्यक्त करण्याशिवाय काहीच करू शकत नाही। अभावाने एखादे एटीएम खुले असले तर तेथे भली मोठी रांग लागते। अनेक वेळा नंबर येण्याच्या आत पैसे देखील संपलेले असतात। बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर कमालीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे। अजूनही सामान्य खातेदार बँकेच्या दारात आपले पैसे घेण्यासाठी उभे राहिलेले दिसत आहेत। शहरात बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, हस्ती बँक, HDFC, DDC बँक अशा 6 बँकांची एटीएम आहेत। यापैकी SBIचे एटीएम बहुतांश वेळा नादुरुस्त व ऑफलाईन असते। हीच परिस्थिती युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमची आहे। त्यामुळे ग्राहकांना वेळेवर पैशांची गरज पडल्यास फक्त FDFC बँक व DDC हस्ती बँकेच्या एटीएम मशीनचाच आधार असतो। खरेदी करण्यासाठी खात्यावर पैसे असूनही एटीएम मधून पैसे निघत नसल्याने ग्राहकांना अडचणीत आले आहेत। या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। SBIचे एटीएम नेहमी बंद राहतो, आम्हाला फार अडचण होते। आता माझ्याकडे SBIचे कार्ड आहे आणि मी युनियनमध्ये पैसे काढायला आलेलो आहे। लवकरात लवकर एटीएम सुरू करावेत। जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम लगेच दुरुस्त करून एटीएम चालू करावे।